हाय जेबी. हे बघा, हे आमचं छोटंसं शेत आहे. खाली प्लॉट म्हणजे हे छोटंसं शेत. माझ्या मम्मीच्या घराकडे खाली प्लॉट असते ना, त्यामध्ये ज्या बाया असतात त्या शेती करतात. छोटे छोटे म्हणजे पार्ट्स करून नाही का शेतीचे. बघा, मी तुम्हाला दाखवते कसे पार्ट्स. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे इथून बघा, हे अशा लाईनिंग केल्या जाते. मातीच्याच केल्या जातात लाईनिंग. हे असे बघा, तुम्हाला दिसत असतील. हे बघा, हे हिरवे हिरवे कांद्याचा पाला आहे. हिरवं बघा, ही अशी आमच्याकडली शेती असते. इथे हे लसणाचा पाला आहे. हे बघा, मम्मीनं काय म्हणते, मेथीची भाजी तोडून ठेवली आहे. इथे मेथीची भाजी आणि सांबार. या तुम्ही पण तोडायला. आणि मी तुम्हाला माझी मम्मी दाखवते. मम्मी बघ, ही माझी मम्मी. मम्मी भाजी तोडत आहे मेथीची, छान छान हिरवीगार. हे बघा, काय दिसत आहे का तुम्हाला? हे बघा, तुम्ही बघू शकता. हे जे आहेत मम्मी, हे टमाटरचे झाड आहेत ना का? हे बघा, हे टमाटरचे झाड आहेत. आता नुकतेच लावले आहेत. आणि हे आहे बाजूला काकू आहे, भाजीपालेवाल्या काकू, धांडे काकू. त्यांचं हे काय म्हणते का मम्मी आले? हे नाही कांदा नाही, म्हणजे जसं आता हे एवढी जागा. वाफा म्हणते माझ्या तोंडात. हे वाफा म्हणतात त्याला. हे आणखी दाखवते तुम्हाला. बघा, आमच्या घराकडे कशी शेती करतात. हे बघा, हे कांदा आहे. कांदा लावलेला आहे. ते बाजूला काकू आहेत बघा. तिकडे तुम्हाला कुठे गेले रे बाबा? हां, तेव्हा मी थोडीशी इकडे होते. हे बघा, तुम्ही बघू शकता. त्या दिसत आहेत काकू तुम्हाला? तेव्हा मी झूम करून दाखवते जर दिसत असेल तर. कुठे गेले रे काकू? हां, हे बघा, दिसत आहेत काकू. सॉरी, त्यांना थोडंसं ऐकून आहे, त्यांना प्रॉब्लेम आहे, म्हणून त्यांना कसा आवाज नाही जात. मी आवाज दिला तरी पण. ही बघा, माझी मम्मी इथे. कुठे गेली ग माझी मम्मी? पाणी टाकत आहे वाफ्याला. दिसत आहे माझी मम्मी? ही असते आमच्या घराकडली शेती, छान मस्त. आणि हे बघू शकता बघा, इथे काय म्हणते, हे पत्तागोबी आहे. म्हणून पत्तागोबी आहे ना. हे छोटे छोटे बघा, हे पत्तागोबीचे झाड. हे टमाटरचे झाड आहे. दिसत आहे का रे बाबा? हे बघा, हे टमाटरचे झाड आहे. हे पत्तागोबीचे छोटे छोटे आहेत. हे बघा, इथे पण हे पत्तागोबीचं झाड आहे. आणि हा जो आहे, हा लसणाचा पाला आणि हा कांद्याचा पाला आहे. हे बघा, माझी मम्मी पाणी टाकत आहे रोपट्याला. हे बघा, कशी हिरवी गार मेथी आहे, छान. हे बघा, भरपूर पाणी दिलेलं आहे वाफ्याला. लसणाच्या वाफा म्हणतात त्याला. हे जे असे म्हणजे पार्ट्स करतात ना. हे बघा, इथे मातीने असे पार्ट्स केले आहे, म्हणजे जागा बनवली आहे त्याला, म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये वाफा म्हणतात. आणखी काय काय लावलं आहे शेतीमध्ये? हे बघा, ही भाजी जर तुम्ही खाल्ली असेल, ही बघा, थांबा, ही जे आहे, ही याला राईची भाजी म्हणतात. तुम्ही बघू शकता कशी हिरवी छान झाली आहे भाजी. याची पण भाजी जशी याला मी सांगेल तुम्हाला ती कशी भाजी बनवतात. तर पार्ट 2 मी बनवणार. आणि जर तुम्हाला या भाजीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल, या भाजीची रेसिपी, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाल की हो बा, आम्हाला पण या राईच्या भाजीची रेसिपी पाहिजे. तशी मी तुम्हाला एक पार्ट 2 म्हणून एक व्हिडिओ बनवून टाकणार, त्याची भाजी कशी बनवतात म्हणून. ठीक आहे. आता आणखी दाखवू का? हे बघा, इथे जे हे होती भाजी, इथे या ठिकाणी ती तोडली आहे मम्मीनं. आणि काय म्हणते, इथे पण म्हणजे कचरा होता वाटतं, तो नाही सॉरी, सांबार लावला होता, तो तोडलेला आहे या जागेतला. आणि हे आलूची भाजी आहे, सॉरी आलूचे झाड आहेत. मी पहिल्यांदाच बघितले, मला पण माहिती नव्हतं. माझ्या मम्मीनं मला सांगितलं. मी विचारलं की कशाचं झाड आहे, तर मम्मीने सांगितलं ही म्हणजे आलूचे झाड आहेत. सॉरी, झाडं कशाचे ते विचारली, तर म्हणाली की नाही बा, हे आलूचे झाड आहेत. आलू मग ते खाली जमिनी आतमध्ये उगवतात.
तुम्हाला तर माहितीच असेल. हे बघा पाणी टाकत आहे छान. बघा हिरवी हिरवी भाजी खायला जेव्हा ताजी ताजी आहे, बिना सल्फेटचा माल आहे हा. खायच्या वेळेस आपल्याला खूप छान वाटते, पण मेहनत पण तशीच लागते या शेतामध्ये. हे छोटंसं शेत आहे तरी मेहनत पुष्कळ लागते. आणि हे बघा हे दिसत आहे झाड. हे जे झाड आहे सीताफळचं झाड आहे. सीताफळचं आहे हे बघा. माझ्या घरी आणखी काय म्हणते हे जांबाचं झाड पण आहे. जांबाचं पण आहे. आणखी इथे पण सीताफळचं झाड आहे. इकडे बघू शकता ह्या बाजूवाल्या काकूच्या घरी काय म्हणते वालाच्या शेंगाचं झाड आहे. छान पांढरा वाल जो असते त्याच्या शेंगाचं झाड आहे मस्त. आमच्या इकडे बघा आमच्या इकडे खूप जास्त सिव्हिल लाईन्स टाईप जसा एरिया राहते तसं काही आहे नाही. नॉर्मल जसं जास्त खेडं पण नाही आहे, जास्त सिटीसारखं पण नाही आहे. नॉर्मल म्हणजे आपलं एक गावासारखं गाव आहे छान मस्त. त्याच्यामध्ये ही अशा प्रकारची शेती केली जाते. बघू शकता तुम्ही. छान मम्मी मस्त पाणी मारत आहे. हे जसं आता हे 1000 स्क्वेअर फीटचं प्लॉट आहे. 1000 स्क्वेअर फीटचं हे प्लॉट आहे. त्याच्यामध्ये जसं आता खाली जागा असते तर तसे ते म्हणजे लोक काहीतरी करायचं म्हणजे खाली जागेचा उपयोग करायचा म्हणून अशी छोटीशी शेती करतात. असे छोटे छोटे वाफे लावून म्हणजे जागेची थोडीशी पार्ट्स करतात. बघू शकता तुम्ही. आणि असे करून म्हणजे इथे शेती करतात. तर हा होता आपल्या शेतीचा, आपल्या घराकडल्या शेतीचा म्हणजे खाली प्लॉटमध्ये लावलेल्या शेतीचा छोटासा म्हणजे भाज्या वगैरे लावतात त्याच्यात एक व्हिडिओ बनवला मी. मला छान वाटते की असं म्हणजे दाखवायचं आपल्या सोशल मीडियावर, म्हणजे असं काहीतरी दाखवायचं की नाही बा हो आपण हे करतो. तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ, नक्की तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर कमेंट करा. आणि हो, आणि या भाजीची जी आहे राईच्या भाजीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये राईची भाजी म्हणून कमेंट कराल मला. मग मी तुम्हाला पार्ट 2मध्ये त्याची रेसिपी तुम्हाला व्यवस्थित सांगून देणार. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तुमची इच्छा जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला फोर्स नाही करत आहे मी की हो मला करा, सपोर्ट करा तुम्ही. फक्त सबस्क्राईबसाठी मी तुम्हाला फोर्स नाही करू शकत. तुम्हाला खरंच नक्की आवडलं असेल तर तुम्ही म्हणजे सबस्क्राईब करू शकता. आणि हे आहे माझं घर. टेंटडा बाय.